नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात, हे अगदी खरं आहे. आपल्या नातेवाईकांचं सुद्धा असंच असतं. समोरून आपलं बरं व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून मात्र आपली कधी वाट लावतील हे सांगता येत नाही. तुमच्या घरात कधी भांडण, तंटे, वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं कामच हे लोक करत असतात. तुमच्या प्रत्येक प्रगतीला कधी नजर लावायची हे मात्र ह्यांना चांगलं ठाऊक असतं. आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हे लोक आनंद साजरा करतात. बऱ्याच वेळा नातेवाईकांपेक्षा परकी लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या मदतीला येतात, आपल्याला सावरून घेतात. अशा वेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसंही फक्त आपली गंमत बघत बसतात. याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. आणि अशी लोक टोमणं मारणं, कुचकट बोलणं, शिवीगाळ करणं हे मात्र त्यांचं विशेष असतं. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी. कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात. जसं म्हणतात की दुसऱ्याने गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं दोन्हींमध्ये पूर्वीसारखा गोडवा राहत नाही. तेव्हा नातं जोडताना किंवा तोडताना नक्की विचार करा. या स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही. इथं लढणंही स्वबळावर आणि सावरणं देखील स्वबळावर असावं. आदर पैशाचा असतो, माणसाचा नाही. जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती कमवता आणि यावरूनच तुम्हाला किती आदर द्यायचं हे मात्र ते ठरवत असतात. आपलं संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं राहतं. अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतरत्र पसरतात. माणसे जपायला काहीच अडचण नाही, पण माणसंसुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत. तरच माणसं जोडण्यात गोडवा राहतो. समोरच्या व्यक्तीला गरजच नसेल तर आपणही नातं ओढून नीट करण्यात काहीच अर्थ नसतो. मुलगी आजारी असेल तर खूप वाईट वाटतं आणि सून आजारी असेल तर मात्र नाटक वाटतं. दोघीही मुलीच आहेत, मग हा भेदभाव का? आपली आई आजारी असली की मुलींना खूप काळजी वाटते आणि सासू आजारी असली की नाटक वाटतं. दोन्हीही आईच आहेत, मग हा भेदभाव का? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेते का? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? उगीचच समाजामध्ये स्त्रीला मान मिळत नाही म्हणून आपण चर्चा करतो. सर्वप्रथम एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा मान हा राखलाच पाहिजे. जिथे घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं कधीच काही कमी पडत नाही. स्वस्थ शरीर, शांत मनाने, प्रेमानं भरलेलं घर या गोष्टी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाहीत. काही लोक करणीला घाबरतात, लिंबाला घाबरतात, धमकीला घाबरतात. जर आयुष्यात वाईट होणारच असेल तर कोणीही टाळू शकत नाही. जसं की देवकीला जेलमध्ये राहावं लागलं, सुदाम्याला गरिबी भोगावी लागली, भगवंताच्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा एवढं दुःख भोगावं लागलं, तर आपण कोण आहोत? पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यात आनंद मिळतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्याचाही अभिमान वाटतो. विस्कटलेल्या आयुष्याला गोळा करण्याच्या नादात कधीकधी आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं. हक्क तिथेच दाखवायचा जिथे आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाणीव आहे. आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात. त्यांच्या सहवासात कायम राहावंसं वाटतं, पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो आणि हे वेळीच ओळखून घ्या आणि त्या माणसांपासून दूर राहा. आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचं पोषण होतं आणि तिच्या तोंडातून येणाऱ्या भाषेनं त्या बाळाच्या मनाचं पोषण होतं. तेव्हा आईने बाळाशी बोलताना चांगला संवाद साधा. आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच गेम खेळू नका. चुकून जर जिंकला तर खूप काही गमवावं लागेल. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असेल ही आशा सुटत नाही, म्हणूनच आपण जगत असतो. जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमी सुखी आणि आनंदी असतो. म्हणून जीवनामध्ये नेहमी आशावादी राहा. नक्कीच तुम्ही आनंदी राहू शकाल. जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचं नाही. सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथं विषय सोडून द्यायचा आणि पुढं चालायचं. प्रत्येक नात्यात संघर्ष हा वेगळाच असतो. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळंपण शोधता आलं पाहिजे आणि जगताही आलं पाहिजे. तेव्हा नात्यामध्ये संघर्ष न करता, न ठेवता
नातं प्रेमाने जपा. कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो. आपले विचार त्याच्याशी न पटल्याने आपल्याला तो वाईट वाटायला लागतो. शरीराला बिघडवणारं अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थिती बिघडवणारे लोक यांच्यापासून मात्र नेहमी लांब राहणंच बरं असतं. कधीकधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो, जी लोकं आपल्याबद्दल एक सेकंदसुद्धा विचार करत नाहीत. तेव्हा तुम्ही तुमचा अनमोल वेळ वाया घालवू नका. तुमच्या प्रगतीवरती लक्ष द्या. दिलेल्या प्रत्येक गिफ्टमध्ये वस्तूचाच समावेश असला पाहिजे असं काही नसतं. प्रेम, आपुलकी, आदर आणि मान सन्मान हे सुद्धा चांगलं गिफ्ट आहे. हे गिफ्ट कधी कोणाला देऊन तर बघा, तो किती आनंदी होईल. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनवून राहणार आहोत. म्हणून ही आठवण चांगली असेल यासाठी नक्की प्रयत्न करत राहा. जसं म्हणतात की मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे सुद्धा माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो. तेव्हा माणुसकी जपा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे आपण हरणार असं नसतं. अनेकदा उशीर झाल्यामुळेच व्यक्त होतं, परंतु दरवेळेसच मात्र उशीर करू नये, अन्यथा आपलं नुकसानही होऊ शकतं. वेळ आणि काळ याचा विचार नक्की करावा. चेहऱ्यामागचा चेहरा दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो, नाहीतर कायमचा दुरावतो. तेव्हा चेहऱ्याच्या मागचा चेहरा ओळखायला शिका. भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा असते. डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतं, पण ते पुसून हसण्यात मात्र वेगळीच मजा असते. तेव्हा नेहमी आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. पैसा मिठासारखा असतो. कमी झाला तर जेवण अळणी होतं आणि जास्त झालं तर जेवणाचा संपूर्ण स्वादच बिघडून जातो. जे आपलं नाही त्यावर कधीच हक्क सांगू नका आणि ज्याला समजू शकत नाही त्याच्याकडे कधीच दुःख व्यक्त करू नका, अन्यथा आपल्या दुःखाचा बाजार मानला जातो. तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर ते कर्म एखाद्या वरदानापेक्षाही कमी नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा कर्म करताना चांगले कर्म करत राहा. त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस चांगलंच मिळतं. समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्याने दिलेली वेळ ही जास्त अविस्मरणीय असते. कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरवू शकते, तुटू शकते, परंतु एखाद्या व्यक्तीने दिलेला वेळ, त्या वेळेत मिळालेल्या आठवणी मात्र कायम स्मरणात राहतात. तेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमचा वेळ देऊन बघा, तोही आनंदी होईल. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात. गती येण्यासाठी आपले चरण, आपली प्रगती होण्यासाठी आपलं आचरण खूप महत्त्वाचं आहे. संस्कार म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव. तेव्हा दुसऱ्याचं दुःखही जाणून घ्या. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.